dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.2 of chapter number 3 indices and cube root from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 16 वर प्रॅक्टिस सेट 3.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन मध्ये हा टेबल कंप्लीट करायला सांगितलाय, तर सेकंड क्वेश्चन मध्ये हे काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांना रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायला सांगितलेले आहे. ट्रस्ट मी, खूप इझी असा प्रॅक्टिस सेट आहे हा. इथे हे नंबर्स पाहिल्यानंतर तुम्हाला थोडंसं टेन्शन येऊ शकतं, अरे बापरे की हे काय विचारलंय, पण नाही. आता जर मी तुम्हाला सांगितलं की हे पहा असं असं आपल्याला राईट करायचं, या नंबरला हे म्हणतात, तर तुम्ही 2 मिनिटांमध्ये हा संपूर्ण प्रॅक्टिस सेट कंप्लीट करून मोकळे व्हाल. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचं आहे, आपली बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली की यावर आधारित कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाम मध्ये कसाही घुमवून फिरून विचारला तरीही त्याचे आन्सर तुम्हाला 100% येणार आहे. चला तर मग आधी आपण काय करूयात, काही बेसिक गोष्टी समजून घेऊयात. हे पहा, प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण काय अभ्यासले, मीनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n. आठवतंय ना, प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपण काय अभ्यासले, कशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह केले. एखादा नंबर दिलेला असतो, आता फॉर एक्झाम्पल 25 हा नंबर दिलेला आहे आणि याचा इंडेक्स काय आहे 1/2 म्हणजेच 1/n च्या फॉर्म मध्ये. लक्षात घ्या, न्यूमरेटर मध्ये नेहमी 1च राहणार आणि जो डिनॉमिनेटर आहे तो ग्रेटर दॅन 1 असणार आहे. म्हणजे मग तिथे या डिनॉमिनेटर मध्ये 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल अँड सो ऑन, कोणताही नंबर असू शकतो ग्रेटर दॅन 1. पण न्यूमरेटर मध्ये फक्त 1 आणि 1च असणार आहे. मग या नंबरचा अर्थ काय आहे हे आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. याचा काय अर्थ असतो, तर स्क्वेअर रूट ऑफ 25. 2 रूट ऑफ 25 असं नाही आपण म्हणत. जेव्हा इथे 2 असतं डिनॉमिनेटर मध्ये तेव्हा त्याला काय म्हणतात, स्क्वेअर असंच म्हणतात. 2 ला स्क्वेअर म्हणतात, 3 ला क्यूब म्हणतात. 4 ला काही वेगळा वर्ड आहे का, नाही. 4 ला 4th रूट ऑफ असं म्हणतो ना आपण. हे पहा, आता मग याला रीड कसं करणार या नंबरला, स्क्वेअर रूट ऑफ 25. मग आता सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आपण कशा प्रकारे राईट करतो त्याला, सिम्बॉलिक फॉर्म म्हणजेच रॅडिकल साइन मध्ये. हे पहा अशा प्रकारे, हो ना, स्क्वेअर रूट ऑफ 25. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. आता इथे 49 आहे आणि याचा इंडेक्स आहे 1/3. 1/n च्या फॉर्म मध्ये आहे की नाही. हे पहा 1/3. मग याला कसे राईट करणार अथवा रीड करणार आपण, तर क्यूब रूट ऑफ 49. आणि रॅडिकल साइन मध्ये आपण कसं राईट करतो, तर क्यूब रूट ऑफ 49. क्यूब कसं राईट करतात, हे पहा इथे आतमध्ये राईट करतात या रॅडिकल साइनच्या, इकडे बाहेर नाही. लक्षात घ्या कसं राईट करायचं असतं ते. सो क्यूब रूट ऑफ 49 रॅडिकल साइन यूज करून आपण अशा प्रकारे राईट करतो. तर त्याला रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये जर आपल्याला राईट करायचं असेल, रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये म्हणजे इंडेक्स जर त्याचा रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये 1/n या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायचा असेल तर आपण अशा प्रकारे राईट करत असतो, क्यूब रूट ऑफ 49. मिनिंग दोघांचंही सेमच असतं, क्यूब रूट ऑफ 49 अँड क्यूब रूट ऑफ 49. हे पहा, आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. 100 आणि याचा इंडेक्स 1/4. आता याला कसं रीड करणार आपण, 4 ला काही वर्ड आहे का, जसं की इथे 2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ आपण म्हणत होतो, 3 म्हणजे क्यूब रूट ऑफ म्हणत होतो. आता इथे 4 आले डिनॉमिनेटर मध्ये, मग इथे आपण काय म्हणतो, तर 4th रूट ऑफ 100. आणि रॅडिकल साइन यूज करून आपण अशा प्रकारे राईट करत असतो, 4th रूट ऑफ 100. आता प्रॅक्टिस सेट 3.2 सॉल्व्ह करते वेळी आपण मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेसचा सेकंड पार्ट अभ्यासणार आहोत. तो कोणता, तर द मीनिंग ऑफ द नंबर्स हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m/n. आधी आपण काय अभ्यासलं की जो इंडेक्स आहे तो रॅशनल फॉर्म मध्ये असेल म्हणजेच 1/n या फॉर्म मध्ये असेल तर त्याचा काय अर्थ असतो. पण आता आपण काय अभ्यासणार आहोत, जर इंडेक्स रॅशनल फॉर्म मध्ये म्हणजेच m/n या फॉर्म मध्ये असेल तर त्याचा काय अर्थ असतो. आता इथे m म्हणजे काय, तर ग्रेटर दॅन 1. 1च्या ऐवजी किंवा 1 पेक्षा मोठा कोणताही नंबर इथे m च्या जागी असू शकतो आणि n च्या जागी सुद्धा 1 पेक्षा मोठा नंबर कोणताही असू शकतो. जसे की आता इथे 8 आहे आणि 8 चा इंडेक्स पहा बरं काय दिलेला आहे, 2/3. मग याचा काय अर्थ आहे हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. हे पहा, आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. 5 आहे आणि त्याचा इंडेक्स 4/5. हे पहा, m च्या जागी 2 आहे आणि n च्या जागी 3 आहे. आलं लक्षात. मग इथे 1 पेक्षा कोणताही मोठा नंबर असू शकतो न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा 1 पेक्षा कोणताही मोठा नंबर असू शकतो.
मग याचा अर्थ काय आहे ते आता आपल्याला या प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये अभ्यासायचं आहे. हे पहा, इथे बेस आहे 8 आणि त्याचा इंडेक्स दिलेला आहे 2.3. याचा काय बरा अर्थ असू शकतो? जेव्हा आपला चॅप्टर हा स्टार्ट झाला तेव्हा लेट्स रिकॉल या सेक्शन मध्ये आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस दिले होते. आपण सगळे लॉ ऑफ इंडायसेस पुन्हा एकदा अभ्यासले होते. पुन्हा एकदा का म्हणते मी, कारण क्लास 7 मध्ये असताना सुद्धा आपण ते सगळे लॉ ऑफ इंडायसेस बाय हार्ट लर्न केले होते, समजून घेतले होते. त्यातलाच एक लॉ हे पहा, हा a⁻m and the whole raised to n जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो? हे पहा, इथे बेस काय आहे a, त्याचा इंडेक्स आहे किंवा आपण पॉवर म्हणू शकतो m आहे आणि याची पॉवर n आहे. पॉवरच्या वरती पॉवर आहे, इंडेक्सच्या वरती इंडेक्स आहे. मग याचा काय अर्थ असतो? याचा अर्थ असा असतो की जो बेस आहे a तो ऍज इट इज राहतो आणि हे जे इंडायसेस आहेत त्यांचे अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन होत असते. व हाच लॉ आपण यूज करून काय करणार आहोत, याला ब्रेक करणार आहोत. हा जो इथे आपल्याला नंबर दिलेला आहे याला ब्रेक करणार आहोत. मग इथे 8 हा जो बेस आहे तो ऍज इट इज ठेवूयात आणि इथे m/n च्या फॉर्म मध्ये हा जो इंडेक्स दिलेला आहे या इंडेक्सला आपल्याला ब्रेक करायचंय. मग हे पहा, इथे न्यूमरेटर मध्ये काय दिलेलं आहे 2 हे काय आहे? 2 पॉवर आहे, बरोबर. मग ही जी पॉवर आहे 2 त्याला आपण बाजूला करूयात अशा प्रकारे 8 च्या डोक्यावर राईट करूयात. आणि मग इथे रिमेनिंग काय राहणार? हा जो डिनॉमिनेटर आहे 3 तो एकटाच राहणार, कारण या 2 ला आपण काय केलेलं आहे इथे आतमध्ये घेतलंय आणि ब्रॅकेट टाकलेला आहे. मग हा जो 3 आहे त्याला आपल्याला इथे घ्यावं लागेल. पण 3 ला एकट्यालाच कसं घेणार आपण? तो तर डिनॉमिनेटर मध्ये बसलेला आहे, बरोबर. म्हणून आपल्याला न्यूमरेटर मध्ये 1 राईट करावं लागणार आहे. मग इथे काय झालं? 1/3. मग यामुळे काही फरक पडणार आहे का? तर नाही. आपण हे पहा, काय पाहिलेलं आहे? a⁻m and the whole raised to n जेव्हा असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं? बेस ऍज इट इज ठेवायचा असतो आणि जे इंडायसेस दिलेले असते त्यांचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. हे पहा, या नंबरला आपण या a⁻m and the whole raised to n या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. आता इथे पहा 8⁻2 and the whole raised to 1/3 असं केलेलं आहे. मग याचाच काय अर्थ असतो? तर बेस जो आहे तो ऍज इट इज राहतो, ज्या प्रकारे आपल्याला इथे लॉ सांगतो, आणि हे जे इंडायसेस आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन होत असते. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय आन्सर येणार आहे? न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लिकेशन करायचे आणि इथे डिनॉमिनेटर काहीच नाहीये म्हणजे 1 आहे असं आपण मानतो, हो ना. मग डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करायचे. मग काय होणार आहे? 2/3. मग 8⁻2/3. हे पहा, सेम झालं. आपण काय केलं? फक्त ब्रेकडाऊन केलं. हा जो इंडेक्स दिलेला होता त्याला ब्रेकडाऊन केलेला आहे. मग यामध्ये 2/3 हा जो m/n च्या फॉर्म मध्ये इंडेक्स आहे, यामध्ये हा जो वरचा न्यूमरेटर असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात पॉवर. आणि डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर असतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात रूट. हे पहा, इथे आपण पॉवरला वेगळं केलं आणि रूटला वेगळं केलं, ब्रेकडाऊन केलं, हो की नाही. या रूल प्रमाणे, या रूल नुसार आपण याला ब्रेक केलं. ब्रेक केल्यामुळे आपण काय केलेलं आहे? पॉवर वेगळी केली आणि हा रूट वेगळा केलेला आहे. आलं लक्षात? यालाच रीड कसं करतात ते आपण पाहणारच आहोत. त्याचे 2 मिनिंग आहेत. हा फर्स्ट मिनिंग. आता सेकंड मिनिंग आपण पाहूयात. याच नंबरला आपण आता इथे आपण हा जो स्क्वेअर आहे तो आतमध्ये घेतला. हा रूट सुद्धा आपण आतमध्ये घेऊ शकतो का? आणि या स्क्वेअरला बाहेर राईट करू शकतो का? तर हो, का नाही करू शकत? हे पहा, असे आपण असे सुद्धा राईट करू शकतो. 8⁻1/3 and the whole raised to 2 असं सुद्धा राईट करू शकतो. मिनिंग मध्ये काही फरक पडणार आहे का? नाही, सेम मिनिंग राहणार आहे. हे पहा, रूल आपल्याला काय सांगतो त्याप्रमाणे जर आपण मल्टिप्लिकेशन केले इंडायसेसचे तर हे पहा, 8 हा बेस झाला आणि 1/3 मल्टिप्लाइड बाय 2 केले तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे? 1 × 2 2 आणि 3 × 1. आता 3 × 1 मी का म्हणतेय? कारण इथे डिनॉमिनेटर काही नाहीये. ज्या नंबरचा काहीच डिनॉमिनेटर नसतो त्याचा 1 असतो, हे आपल्याला माहिती आहे की नाही. आणि मल्टिप्लिकेशन करते वेळी आपण कसे मल्टिप्लिकेशन करत असतो? न्यूमरेटरला न्यूमरेटर बरोबर मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर बरोबर मल्टिप्लाय करतो. मग इथे काय येणार आहे? 8 बेस ऍज इट इज राहणार आणि 1 2s are 2 and 3 1s are 3. So 2/3. हे पहा, सेम आलं की नाही. चला
आता आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आणि समजून घेऊयात. इथे बेस मध्ये काय आहे 5 आणि इंडेक्स काय आहे 4/5. 4/5 हा m/n च्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर. मग याला सुद्धा आपण काय करूयात, रूल प्रमाणे ब्रेक करूयात. कशा प्रकारे ब्रेक करणार, तर इथे न्यूमरेटर मध्ये काय आहे, पॉवर आहे. ही पॉवर आपण वेगळी करूयात. हे पहा अशा प्रकारे 5^4, बरोबर. आता न्यूमरेटरला म्हणजेच या पॉवरला आपण वेगळं केलेलं आहे. मग इथे काय रिमेनिंग राहणार, इथे डिनॉमिनेटर मध्ये जो 5 आहे तो राहणार, बरोबर. पण त्या 5 ला एकट्यालाच आपल्याला राईट नाही करता येणार, न्यूमरेटर मध्ये काहीतरी राईट करावं लागेल ना, म्हणून इथे आपण राईट केलं 1/5. आता याचाच काय अर्थ आहे, लॉ आपल्याला काय सांगतो, हे पहा, पॉवरच्या वरती पॉवर, इंडेक्सच्या वरती इंडेक्स आहे, बरोबर. मग अशा वेळी आपण काय करत असतो, बेस ऍज इट इज राईट करतो आणि जे इंडायसेस आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करत असतो. सो हे पहा अशा प्रकारे येणार 5 बेस 4 मल्टिप्लाइड बाय 1/5. याचाच काय अर्थ आहे, जर आपण मल्टिप्लिकेशन केले तर काय येणार आहे आपल्याला आन्सर, तर 5 बेस आणि त्याचा इंडेक्स 4/5 सेम आला, बरोबर. आता यालाच जसे की आपण इथे सेकंड पद्धतीमध्ये राईट केलेलं होतं, सेकंड मिनिंग मध्ये. आता हा जो 1/5 आहे, हा जो रूट आहे त्याला आतमध्ये राईट करूयात आणि हा जो 4 पॉवर आहे त्याला बाहेर राईट करूयात. तसं राईट केले तर चालते का, तर हो. हे पहा अशा प्रकारे 5 बेस आणि 4/5 हा इंडेक्स झाला त्याचा. याला राईट करते वेळी आपण असेही राईट करू शकतो, जो रूट आहे तो आतमध्ये राईट करू शकतो आणि जी पॉवर आहे 4 त्याला बाहेर राईट करू शकतो. हे पहा जे 1/5, 1/2, 1/3 हे आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये अभ्यासले होते. त्याला काय म्हणतात, रूट म्हणतात. आणि वरचा जो असतो न्यूमरेटर त्याला काय म्हणतात, पॉवर म्हणतात. आलं लक्षात. जो डिनॉमिनेटर आहे त्याला म्हणतात रूट आणि जो वरती न्यूमरेटर आहे त्याला म्हणतात पॉवर. सो इथे 5^1/5 अँड द होल रेज टू 4 असे आपण राईट केले. मग याचं मिनिंग सेमच होतं. आपण मल्टिप्लाय केले, जर लॉ ज्याप्रमाणे आपल्याला सांगत आहे इंडायसेसचे, तर आपल्याला आन्सर हे सेमच मिळत असते. मग आता याला रीड कसे करणार किंवा राईट कसे करणार, चला पाहूयात. हे पहा आता इथे जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथे 2 काय आहे, पॉवर आहे आणि 1/3 काय आहे, रूट आहे, बरोबर. हा जर नंबर आपण घेतला त्याला ब्रेक न करता, आपण हा जो नंबर इथे तयार केलेला आहे तो कसा केलेला आहे, लॉ प्रमाणे ब्रेक केलाय, हो ना. मग याला रीड कसे करणार आपण, सगळ्यात आधी काय करायचंय, जो बाहेरचा नंबर आहे तो रीड करायचा, मग त्याच्या आतला आणि मग त्याच्या आतला. मग इथे काय येणार आहे, 3 म्हणजे काय, क्यूब, हो का, हो ना. मग क्यूब रूट ऑफ 2 म्हणजे काय, स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ 8. आलं लक्षात, क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. आता इथे जसं की मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यात आधी काय करायचंय, बाहेरचा नंबर रीड करायचा आहे. 2 म्हणजे काय, स्क्वेअर, मग स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. सो स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. चला आता हा नंबर रीड करा बरं. कशा प्रकारे रीड करणार, आता इथे 1/5 काय आहे, रूट आहे आणि हा 4 काय आहे, येस 4 काय आहे, पॉवर आहे. सो कसे रीड करणार, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 5. आता इथे कसं रीड करणार, 4 काय आहे, 4 पॉवर आहे. सो 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 5. चला राईट करूयात, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 5. जसं की मी तुम्हाला म्हणाले की या नंबरचे 2 मिनिंग्स असतात. त्यातील फर्स्ट मिनिंग हा आहे आणि सेकंड मिनिंग हा आहे. फर्स्ट मिनिंगला रीड करते वेळी कशा प्रकारे आपल्याला रीड करायचं आहे, तर रूट ऑफ द पॉवर या फॉर्म मध्ये आपण रीड करत असतो. सेकंड मिनिंग मध्ये आपण कसे रीड करतो, पॉवर ऑफ द रूट. हे पहा आधी आपण काय म्हणतोय, रूट म्हणत आहे, मग पॉवर म्हणतोय, हो ना. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. सो रूट ऑफ द पॉवर आणि इथे पॉवर ऑफ द रूट. चला आता आणखी एक एक्झाम्पल घेऊयात आणि आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.2 सॉल्व्ह करायला घेऊयात. आता हे पहा 27 बेस आहे आणि इंडेक्स आहे 4/5. जसं की मी तुम्हाला सांगितलं याचे 2 मिनिंग्स असतात.
कशा प्रकारे असतं, एकतर आपण पॉवर आतमध्ये राईट करू शकतो आणि जो रूट आहे त्याला बाहेर राईट करू शकतो, किंवा रूट आतमध्ये राईट करू शकतो आणि पॉवरला बाहेर राईट करू शकतो. आता इथे 4 काय आहे, न्यूमरेटर मध्ये जो नंबर असतो ते काय असतं, पॉवर असते. सो 27 ची पॉवर काय आहे, 4 आहे. आणि पॉवरला वेगळं काढल्यानंतर इथे 5 डिनॉमिनेटर मध्ये राहतो, तो काय असतो, रूट असतो, हो ना. मग 5 ला एकट्याला राईट करता येतं का आपल्याला, नाही. न्यूमरेटर मध्ये आपल्याला 1 राईट करावा लागतो. सो कसे रीड करणार आपण, हे पहा, पॉवर आपण वेगळी केली 4/5 या इंडेक्स मधून, पॉवर वेगळी केल्यानंतर इथे रूट रिमेनिंग राहिलेलं आहे 1/5. रीड कसं करणार, सगळ्यात आधी बाहेरचं रीड करायचंय, मग त्याच्या आतलं आणि मग त्याच्या आतलं. सो 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. आता हे रीड करा बरं. सगळ्यात बाहेर काय आहे, 4 काय आहे, पॉवर आहे. सो 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27. किती इझी आहे. चला, प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये आपल्याला तेच तर करायचंय. हे पहा, आता इथे आपल्याला हा टेबल दिलेला आहे, इथे या कॉलम मध्ये नंबर्स दिलेले आहेत, या कॉलम मध्ये आपल्याला पॉवर ऑफ द रूट राईट करायचं आहे आणि या कॉलम मध्ये आपल्याला दिलेल्या नंबर्सचं रूट ऑफ द पॉवर राईट करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला इतर सगळे नंबर्स राईट करायचे आहेत. हे पहा, 225 हा नंबर आहे, त्याचा इंडेक्स आहे 3/2 जो की m/n च्या फॉर्म मध्ये आहे. न्यूमरेटर मध्ये जो नंबर असतो तो काय असतो, दिलेल्या नंबरची पॉवर, आणि डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर असतो ते काय असतं, दिलेल्या नंबरचं रूट असतो, हो ना. मग आता इथे न्यूमरेटर मध्ये 3 आहे, 3 म्हणजे क्यूब, हे आता आपल्याला माहित आहे. सो कसे रीड करणार, आधी आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये राईट करायचे, पॉवर ऑफ द रूट, म्हणजे आधी पॉवर म्हणायचंय. सो पॉवर मध्ये काय आहे, 3 आहे. सो 3 म्हणजे काय, क्यूब. सो क्यूब ऑफ, त्यानंतर ना क्यूब आपण बाजूला केल्यावर इथे काय रिमेनिंग राहतं, 1/2, हो ना. सो क्यूब ऑफ 2 म्हणजे काय, स्क्वेअर. सो स्क्वेअर रूट ऑफ 225. त्यानंतर रूट ऑफ द पॉवर कसं रीड करणार, आधी आपल्याला काय म्हणायचं, रूट म्हणायचं. रूट मध्ये काय आहे, 1/2, बरोबर, आणि पॉवर आहे 3. सो स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. आता इथे बेस काय दिलेला आहे, बेस दिलेला आहे 45 आणि इंडेक्स काय आहे 4/5. आधी काय आपल्याला म्हणायचंय, पॉवर ऑफ द रूट म्हणायचंय, हो की नाही. पॉवर ऑफ द रूट इथे राईट करायचंय. सो चला, पॉवर काय आहे इथे, पॉवर जो न्यूमरेटर मध्ये नंबर असतो ती काय असते, पॉवर असते त्या नंबरची. सो काय आहे, 4th, हो की नाही. सो 4th पॉवर ऑफ, राईट करूयात, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आलं लक्षात, किती इझी आहे, मजा येते ना. चला, आता रूट फॉर्म आपल्याला राईट करायचं इथे, रूट ऑफ द पॉवर. सो रूट काय आहे, पॉवर वेगळी करा, 4 आपण वेगळा केला तर काय रिमेनिंग राहणार, 1/5. 1/5 काय आहे, रूट आहे. मग 5 म्हणजे काय, 5th. सो 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. चला नेक्स्ट पाहूया. 81 बेस आहे, 6/7 इंडेक्स आहे. वरचा नंबर पॉवर, खालचा नंबर रूट. सो इथे फर्स्ट आपल्याला काय करायचंय, पॉवर ऑफ द रूट राईट करायचे ना. सो 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. हे पहा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की खूप इझी आहे. मी जर तुम्हाला कसे राईट करायचे हे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून मोकळे व्हाल. पण आपण काय केलं, आपली बेसिक कन्सेप्ट क्लिअर केली की याचा बेसिक अर्थ काय आहे, अगदी मुळात जाऊन आपण अभ्यासलेला आहे. सो वरचा जो नंबर आहे ते पॉवर, खालचा जे आहे ते रूट. सो 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81. आता रूट ऑफ द पॉवर मध्ये कसं आपण राईट करणार, 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81. हे पहा, 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81. आता हे पहा, इथे 100 बेस आहे आणि 4/10 आहे. वरचा नंबर म्हणजे पॉवर, खालचा नंबर म्हणजे रूट. आधी आपल्याला पॉवर राईट करायचे की नाही. सो 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. आता रूट फॉर्म मध्ये राईट करायचे. सो 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. नेक्स्ट पाहूया. 21 बेस आहे, 3/7 इंडेक्स आहे. सो आधी पॉवरचा राईट करायचे आपल्याला, पॉवर ऑफ द रूट. सो 3rd पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21. आता रूट ऑफ द पॉवर कसं राईट करणार, रूट ऑफ द पॉवर आधी काय म्हणायचं मग, रूट. सो 7th रूट ऑफ 3rd पॉवर ऑफ 21.
7th रूट ऑफ 3rd पॉवर ऑफ 21. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मी म्हटलं होतं ना खूप इझी आहे. हे पहा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. आता हे जे नंबर्स दिलेले आहेत ते रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये राईट करायचे. सो फर्स्ट काय दिलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. सगळ्यात आधी काय करायचंय, हा जो बेस दिलेला आहे 121 ऍज इट इज राईट करून घ्यायचा. आणि मग काय पाहायचंय, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर. आपल्याला माहित आहे पॉवर कुठे आपण राईट करतो, वरती राईट करत असतो, आणि रूट कुठे राईट करतो, खाली राईट करतो. सो 5 काय येणार आहे, न्यूमरेटर मध्ये येणार आहे. आणि स्क्वेअर म्हणजे काय तर 2, मग 2 कुठे येणार, डिनॉमिनेटर मध्ये येणार. हे पहा, इथे हा बेस असतो आणि m/n च्या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायचं असतं, हो की नाही. वरती काय असतं, पॉवर असतं, खाली काय असतं, रूट असतं. सो पॉवर इथे काय आहे, 5 आहे, आणि रूट काय आहे, स्क्वेअर आहे. सो इथे न्यूमरेटर मध्ये आपण कशा प्रकारे राईट करणार, न्यूमरेटर मध्ये 5 राईट करणार कारण 5th पॉवर दिलाय, आणि डिनॉमिनेटर मध्ये राईट करणार 2 कारण स्क्वेअर दिलेला आहे खाली. सो स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. चला नेक्स्ट पाहूयात. क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. सो 324 पटकन राईट करून घ्यायचं कारण बेस आपल्याला त्यांनी समोरच दिलेला आहे. गोंधळ कुठे होतो, या 2 ठिकाणी, हो ना, की पॉवर कोणती दिलेली आहे आणि रूट कोणतं दिलेलं आहे. पण गोंधळ व्हायचं काही गरजच नाहीये कारण आपल्याला माहित आहे की न्यूमरेटर मध्ये आपल्याला पॉवर राईट करायचं आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला रूट राईट करायचंय. पॉवर काय दिलेला आहे, क्यूब दिलंय, आणि रूट काय दिलंय, 4th दिलेलं आहे. सो पॉवर मध्ये राईट करा 3 आणि डिनॉमिनेटर रूटच्या इथे काय राईट करा 4. झालं. चला नेक्स्ट पाहूया. 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 पटकन राईट करून घ्यायचं. आणि आता थोडासा विचार करायचा, काय दिलंय, 5th रूट ऑफ स्क्वेअर. रूट आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये राईट करायचं असतं आणि पॉवर आपल्याला न्यूमरेटर मध्ये राईट करायचं असतं. सो चला, रूट कुठे राईट करणार, डिनॉमिनेटर मध्ये, जो की दिलेला आहे 5th रूट. आता पॉवर काय दिली आहे, पॉवर स्क्वेअर, हो ना, मग कुठे राईट करणार पॉवर तर न्यूमरेटर मध्ये, आणि स्क्वेअर म्हणजे काय 2. हे आपल्याला आता तोंड पाठ झालंय. चला, सो काय झालं, हे 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. आता लास्ट क्वेश्चन, क्यूब रूट ऑफ 3 पटकन राईट करून घ्या, सोप्पा हो ना. आता क्यूब ऑफ क्यूब रूट, लक्षात घ्या इथे काय दिले, क्यूब रूट आपल्याला माहितीये कुठे राईट करतात. सो रूट काय आहे, क्यूब म्हणजे 3. सो रूट आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये राईट करायचा असतो, बरोबर. आणि इथे क्यूब दिलाय, सो हा जो क्यूब आहे ते काय आहे, पॉवर आहे. जरी इथे पॉवर वर्ड नसला तरी पण आपल्याला माहित आहे इथे क्यूब रूट दिलंय की नाही. जिथे रूटच्या आधी क्यूब दिलंय, स्क्वेअर दिलंय, ते डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला राईट करायचंय. सो इथे काय दिलंय, क्यूब रूट. सो आपल्याला माहितीये रूट डिनॉमिनेटर मध्ये, सो क्यूब म्हणजे 3 इथे आपण राईट करून घेतला. मग इथे काय दिले, पुन्हा रीड करा, क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे हा जो क्यूब आहे ते काय आहे, पॉवर आहे. सो पॉवर राईट करा न्यूमरेटर मध्ये. झाले आपले आन्सर, आणि इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 3.2 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. नाउ माय डिअर लर्नर्स, if you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.